आता आमच्या मम्मीचे चाललंय देवीची आरती वगैरे करण्याचं काम. उधे 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 अंबाबाईचं नाव चांगलं बोल, तुळजापूरची अंबाबाईचं नाव बोल, मोठेबांचं आई काळूबाईच्या नावाने उधे अंबाबाईच्या नावाचा या बरोबर बोल. तिळगुळ सांगू नका ना, माझ्याशी भांडू नका. या ना माझ्या आजी सासू आहेत का. हे आमच्या भाजीवाल्या मावशी आहेत आणि ह्या पण माझ्या सासूच आहेत. सगळ्या सासूच आहेत माझ्या. इकडे द्या. ह्या पण आजी सासू आहेत का. त्यांना द्या ना. म्हणजे मामी आहेत, आमच्या सासूच्या मामी आहेत. द्या सगळ्यांना. तुम्ही बोला ना, मी कोण आहे तुमची सांगा ना. नाचून आहे ना. माझ्याबद्दल काय तुम्हाला आवडते का नाही आवडते. तू येतेच ना इथं, असं इतकं मजा वाटते, असं किती बरं वाटतं. खरोखर सुरेशची, माझ्या सुरेशची मोठी सून अगदी घरात शोभून दिसते. हा सगळ्या सुनांना ती सगळी ओळून घेते. हा का. ह्या आमच्या ना काकू आहेत, म्हणजे माझ्या सासू आहेत, सासूंची जाव आहे. बोला ना तुम्ही काहीतरी बोला. ही माझी सून आहे. हे आमचे बाबा आता जेवायला बसलेत, त्यांचे फ्रेंड्स आलेत. हे आमचे बंगल्यातले बाबा आहेत. हे माऊची मम्मी आहे, माऊच्या टीचर्स आहेत. हे आमच्या बाजूला राहतात ते काकी आहेत. आणि चारू आणि माऊ जेवायला बसलेत. चाललोय सगळेजण शेंगा पाडायला. आमच्या शेंगाचं झाड आहे तिकडे चाललं. मी पण येतोय. तनिष चाललाय, माऊ चालले, सोनू दीदी चालले, चारू पण चालले. चारू आहे का. आमचे भाऊ ना शेंगा पाडण्यासाठी ना काठीला रशी बांधतायत. गाडीच घ्यावं ना मला. ताई गाडीवरती मला घेऊन जाणार आहेत शेंगा पाडायला. जवळच आहे आमचं झाड, पण माझी नणंद बोलते का नका वहिनी तुम्ही चालू. हे का इथंच आहे बाजूला. हे आमचं काजूचं झाड आहे आणि हे जुनं घर आहे आणि हे आमचं घर आहे. चोर येतात ना आमच्याकडे म्हणून CCTV लावलेला आम्ही. पप्पा आमचे चाललेत आता दुकानामध्ये. ये जाताना येतो आम्ही दुकान. हे आहेत आम्ही येतो दुकान. हा या ना. आमच्या मम्मी ना गाईला नैवेद्य देत आहे. ही ना आमची बालवाडी आहे. सोनू या बालवाडीमध्ये होते पहिले, गावी होते तेव्हा. बघा हे आमचं शेकटाचं झाड आहे शेंगांचं. भरपूर शेंगा आल्यात. आता आम्ही पाडतो घरी नेण्यासाठी. शेंगा पाडायला आलो आहे आम्ही आता सगळेजण. हे बघा आमची गँग आली शेंगा पाडायला. बाजूला बाजूला अंगावर काठी पडेल बाजूला हो. बघा आमच्या वहिनी कशा शेंगा वेचतायत. बाजूला हो. झुंबड चालले शेंगा वेचायची. हा पकडा पकडा पकडा. डोक्यात पडेल. डोक्यामध्ये पडेल बसला पटापटा. घ्या घ्या. डोळ्यात काठी लागेल बाजूला. आमच्याकडे ना आम्हाला शेंगा द्यायच्या आहेत ना माझ्या मम्मीला वगैरे. तिसऱ्यांदा आली शेंगा घ्यायला तरी पण भांडते माझी. शेंगांवरतून भांडणं चाललेले तिकडे. भांडतात शेंगांसाठी भांडतायत सगळे. तुम्ही 4-4 जण काठी आहे त्या साईडला. ठीक पोरं बघा आमची कशी. हा घे घे तिला एक दे, तू एक घे बाबड्या. हा चला या, भांडू नका. गोड गोड बोलायला.
करा गोळा करा शेंगा. उचला उचला भांडा. माऊ माऊ तनिषने घेतलं ते बघ. घे लवकर घे घे. मधी शेंग पडली बघ. तिला कुठं दिसलं? हे नाही शेंग नाही. ते बघ ती माव काढते. त्यांनी हाताला लागले ना टोच ना ते. आमच्या वहिनी कशा हाताने शेंगा तोडतायत. हा तोडा. हो हो काढा काढा. बिचावक लागले. माऊ त्या झाडाच्या ह्याच्यावर पाय ठेव. पाय ठेव ना. तुटतायत का आवाज? आमच्या छोकुली ताईंनी फक्त 3 शेंगा जमा केल्यात, त्यामुळे त्यांना 3च शेंगा मिळणार आहेत. आणि ही बघा काय कामाची नाही, नुसती उभी राहायची. एक शेंग नाही उचलले. त्या पोरी सगळे हा, पोरगी बाबा कुठं कुठं फिरते शेंगासाठी. वन वन भटकायला लागली ती आणि शेंगा घेऊन आले ते बघा. फायनली ती शेंगा घेऊन आले. आणि आमच्या मम्मी बघा शेंगा जमा करतायत. त्यांना घरी न्यायच्या शेंगा. आई आंबा होता आपण पुढच्या तोड. ह्या तनिषनी, सोनूनी आणि चारूनी जमा, आणि ह्या माऊनी एकटीने जमा केले शेंगा बघा. तरी मम्मी तिने भरपूर केलेले. चला आता शेंगा काढले तरी आमचे भाऊ बघा अजून शेंगा काढतायत. हे बघा भाऊंना खूप आवड आहे शेंगा काढायची. चारू लाजे आपली नाही एवढे साप. चारू व्हिडिओ मध्ये मम्मीला दिसणार आहे तू अशी मातीत खेळते म्हणून. माझी आजी एवढे शेकट्या आम्ही पाडाचो पण अशीच भांडाचो. मग तेव्हा मजा यायची ना. आमचं पण मोठं झाड होतं गवळीवाड्यामध्ये. विकायचे शेंगा कसे किती? नाही 20च्या 3. एका वाट्यामध्ये किती? एका जोडीत किती शेंगा म्हणजे? 20च्या 3 आणि 3 शेंगा की जोडी काय? 20च्या 3 शेंगा. बापरे, मग तुम्ही 1000-2000 कमवत असतील दिवसाला. 5000 कमवायचो. बापरे. 5 झाड होत्या. मग तुम्ही शेंगा विकायचंच काम होतं वाटतं तुम्हाला. शाळेत बेत जायचं का नाही? शाळेतून जाऊन आलं एकच काम शेंगा विकणे. आईचे पैसे खायचो पण तेव्हा. हा का? 20चे 4 नाही द्यायचे शेंगा कोणाला? द्यायचो ना. द्यायचे का? मग आपल्या माणसांना 20च्या 5 पण द्यायचो आपण. हा का? आणि मग बाहेरचे असते द्यायची ना. नंतर मग आईला समजायला लागलं पोरं पैसे खायला लागलेत म्हणून. मग बरोबर जुड्या करून जा पोरांनो वाटा. एक जण एवढे जुडे न्यायचो आम्ही. हा का? मग किती पैसे कमवायचे एक जण? 4-4, 5 पण जातो म्हणजे काही कडा. असे कुठं कुठं जायचे? अख्खा एरियात आपलं होतं. हा. कोण कोण? तिने शेंगा जमा केलेत. बघा किती प्रेम आहे हिचं नवऱ्यावरती. घांबी पुसायला लागली नवऱ्याचा. पावडर बिवडर लाव ना. पावडर बिवडर लावून हा का? बघा तनिषने एवढ्या शेंगा घेऊन चाललाय तनिष. आता तनिष थांब बाबड्या, पाडशील जाता आता. ए प्रियंका घे त्याच्याकडनं, तू पाडल सगळे शेंगा. छकुलताई थांबा, तुम्हाला मिळणार आहेत शेंगा. शेंगांच्या पाठीने का जाऊ. ही आमच्या जुन्या घराची मागची बाजू आहे. इथं आमची आंब्याची झाडं आहेत. इथे पण एक. आम्ही निघलोय आता घरी जायला. तर आमच्या मम्मी बाय बाय करतायत आणि माझी जाऊबाई पण मला बाय बाय करते. त्यांना काम आहे म्हणून आम्ही लगेच निघालोय. हे राहणार आहेत, आज उद्या जाणार आहेत. अगरबत्ती पाहिजे. हे आमचं अगरबत्तीचं दुकान आहे. काय काढताय? 2 अगरबत्ती द्या चांगले पुढे. जास्वंद. चांगल्या वाचवायला पाहिजे सांगितलंय. पुण्याचं आहे का हा? मग
जास्त काढे आहेत नाही. काड्या पण वास पाहिजे काड्याचं 900 वाला देऊ. बाबा अजून एवढं मागितलं देते मग 900 वाला नको. एवढं 900 वाला नको. मग 350 वाला. आम्ही अगरबत्त्याने धूप नेलेली. ओ बघा हो कोणती. अरे ही घे अभिषेक. बाबा कितीला हवंय ठीक आहे. का फुकट विकतोय? सोनू तिथले आंबर हे कितीला आहे? ते खाली होते पानपेढा. पाणी चांगली आहे का किती वाजली? अभिषेक आणि ती दुसरी आहे ना ती कोणती ही किती वाली? तनिषी काय 350 वाली. ए सरक. अभिषेक आहे. ही पण छान आहे सर. येताना आम्ही आणले मुलांना नाश्त्यासाठी शोरमा. या सगळ्यांनी शोरमा खायला. तुम्हाला आम्ही आमच्या गावी आलेली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.